आजच्या या दुसऱ्या सत्रामध्ये त्याचा भाग 2 आज आपण पुन्हा ऐकणार आहोत. पुन्हा काही नामवंतांशी आपण गप्पा मारणार आहोत. डॉक्टर महेश केळुस्कर आणि विजय चोरमारे सर हे या सर्व मान्यवरांशी गप्पा मारतील. जगदीश गायकवाड, असंत गोविंद, हेमा राजमाले, संदीप पुराणे, ब्रायन परेरा आणि छाया गई पाटील ही मंडळी आज आपल्या या समुद्रापलीकडे भाग 2 मध्ये सहभागी होणार आहेत. पुढच्या काही मिनिटात आपलं हे सत्र लगेचच इथे सुरू होतंय. नमस्कार. समोर जनसमुद्र आहे आणि इकडे समुद्रापलीकडे भाग 2 सुरू होतो आहे. काल आपण समुद्रापलीकडे भाग 1 मध्ये मान्यवरांना ऐकलं, त्यांचे अनुभव ऐकले आणि आता घड्याळात तुमच्या बघितलं तर 12:31 आणि 22 सेकंद झालेले असतील. बघा बरोबर टाईम. मी सांगितलेला टाईम करेक्ट नसेल तर तुमची घड्याळं मागे पुढे आहेत, एवढं समजून जा. आणि शोध मराठी अन्नाचा आपण थोड्या वेळाने घेणार आहोत, पण हे सत्र संपल्यानंतर तोपर्यंत साधारण 1 तासभर, सव्वा तासभर ही सगळी मंडळी जी आलेली आहेत ही खूप भारताशी, महाराष्ट्राशी अजूनही जोडून आहेत. आपली मुळं न विसरता परदेशांमध्ये जाऊन मराठी झेंडा फडकवून मराठी कर्तृत्व दाखवून त्यांनी आपल्याला सिद्ध केलेलं आहे. तेव्हा त्यांचे जे अनुभव आहेत, जसं तुम्हाला काल, आता इथे खूप तरुण वर्ग दिसतो आहे, तर हे का करतो आपण? शोध मराठी मनाचा हा गेली 18 वर्ष जो उपक्रम चालू आहे त्याच्यामागची प्रेरणा तुम्हाला काल जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी सांगितलं की त्याचा हेतूच असा आहे की साहित्य संमेलन नाही, हे नाट्यसंमेलन नाही, तर मराठी माणसांची कर्तृत्व ही लोकांसमोर आली पाहिजेत, मराठी माणसांसमोर, महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या. आणि त्यायोगे ही जी पुढची पिढी आहे, तरुण पिढी आहे, जे आपण म्हणतो ना बलसागर भारत हो, विश्वात शोभूनी राहो, तो सगळा बाबा आमटेंचं एक वाक्य आहे की यंग नेशन म्हणजे हे यंग पिढीवर अवलंबून असतं. तरुण राष्ट्र हे तरुण पिढीवर ठरलं जातं आणि म्हणूनच हे सगळे तरुणच आहेत. तुम्हाला यांच्या अनुभवातून आता कळत जाईल की त्यांनी काय काय केलं आहे. तर त्यांची सगळ्यांची नावं तुम्हाला कळलेलीच आहेत. तर पहिल्यांदा माझ्यासोबत डॉक्टर विजय चोरमारे आहेत. मी विजय चोरमारे ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते आणि आत्ताच त्यांनी डॉक्टरेट केलेली आहे. माझं नाव महेश केळुस्कर. मी रेडिओमध्ये होतो, ऑल इंडिया रेडिओमध्ये साधारण 36.5 वर्ष फिरत होतो माईक घेऊन इकडे तिकडे आणि वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती घेत होतो. असो, तर हे माझ्यासमोर पहिल्यांदा नाव आहे जगदीश गायकवाड यांचं. जगदीश गायकवाड यांनी पुण्यामध्ये बी इलेक्ट्रॉनिक्स केलं, नंतर ते US ला गेले, त्यांनी तेथे MS केलं इलेक्ट्रिकलमध्ये. आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे हार्ट स्पेशालिस्टकडे दिल की धडकन ज्यावेळी वाढते आपल्याला आपली, त्यावेळी आपण हार्ट स्पेशालिस्टकडे जातो. तर हार्ट स्पेशालिस्टची धडकन ज्यावेळी वाढते त्यावेळी जगदीश गायकवाड धावून जातात आणि हार्ट मॉनिटरिंग नावाचा पहिला एक वेगळी शाखा त्यांनी सुरू केली भारतामध्ये. आणि ते पहिले इनोव्हेटिव्ह, जसं काल सांगितलं ना की क्रिएटिव्हिटी पाहिजे आणि काहीतरी तुम्ही निर्माण केलं पाहिजे, ते त्यांनी शोधून काढलं पहिल्यांदा. कारण आपण अनेकदा बघतो की लोकांचं जे हार्ट असतं, दिल असतं, ते म्हणजे त्याचं काय होतं, ज्यांना त्याचा त्रास होतो त्यांना माहिती आहे ते. आणि म्हणून कधीकधी काय होतं, ते आत्ता मी त्यांच्याशी बोलत होतो, ते म्हणाले की ॲब्सेंट असतं आणि ते कळत नाहीत की केळुस्कर गेले डॉक्टरांकडे की त्यांना त्रास होतो आहे हार्टचा समजा, पण ज्यावेळी ते जातात त्यावेळी डॉक्टर तपासतात, म्हणतात की नाही तुम्हाला काय नाही, तुम्ही ओके आहात वगैरे. पण तसं नसतं, ते त्यांनी शोधून काढलं काय नसतं ते. तर ह्या हार्ट मॉनिटरिंगमध्ये त्यांच्या सेवेचा लाभ मोठमोठ्या लोकांनी घेतलेला आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी, सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर, गायक कलाकार कुमार शानू, अशा सगळ्या लोकांना त्यांनी आपल्या सेवेचा लाभ दिलेला आहे. मला माहीत नाही की त्यांनी AR रेहमानना लाभ दिलेला आहे की नाही, कारण दिलसेमधलं गाणं प्रसिद्ध आहे, एक सूरज निकला था, कुछ पारा निकला था, एक आंधी आई थी, जब दिल से आह निकली थी दिल से. तर ते AR रेहमानचं गाणं आठवलं मला त्यांच्याशी बोलताना. डॉक्टर मला सांगा की तुम्ही डॉक्टर नाही आहे, ते म्हणाले मी डॉक्टर नाही आहे, मी डॉक्टरांना मी सांगतो काय करायचं ते. तर तुम्ही सांगा की हार्ट मॉनिटरिंग हे कसं सुचलं आणि पहिल्यांदा तुमचं पुणे कनेक्शन जे आहे आणि तुम्ही कसं कसं काय काय केलं पुढे, त्याबद्दल लोकांना जाणून घ्यायला आवडेल. सर्वप्रथम मी जागतिक मराठी अकादमी, DY पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर PD पाटील आणि सगळ्या आयोजकांचे आभार मानतो की मला इथं संधी दिली आहे बोलण्याकरता. तर मी मला थोडक्यात प्रवास सांगतो. मी मूळचा पुण्याचाच, पुणे म्हणण्यापेक्षा मी ॲक्च्युली पिंपरीचा. मी पिंपरीतच माझं सगळं शिक्षण झालं. पुढे पुण्यात जाऊन म्हणतो मी पुढे BE इलेक्ट्रॉनिक्स केलं आणि 1988 साली मला अमेरिकेला स्टुडंट विसा मिळाला MS करण्याकरता. तर मी नंतर 2 वर्ष तिकडे MS करून आता जवळजवळ 35 वर्ष मी अमेरिकेतच आहे. मुख्य म्हणजे कॅलिफोर्नियात लॉस एंजलिसमध्येच मी स्थायिक आहे मागची 35 वर्ष. तर साधारण माझा अनुभव जो आहे हा पहिल्या दशकात हा इलेक्ट्रॉनिक्स, हे वेफर फॅब्स जे म्हणतात इलेक्ट्रॉनिक्समध्ये होता. त्याच्यानंतर साधारण एक 20 वर्ष माझा अनुभव हा मेडिकल डिव्हाइस ह्या क्षेत्रातला आहे आणि त्यातल्या त्यात स्पेसिफिकली म्हणजे हे हार्ट मॉनिटरिंग, ॲम्ब्युलेटरी हार्ट मॉनिटरिंग ज्याला म्हणतात. हे सॅनडिएगोमध्ये आमच्या कॅलिफोर्नियात एक कार्डिओनेट म्हणून कंपनी होती की जी अमेरिकेतली सर्वप्रथम कंपनी होती की त्याला आउटपेशंट मॉनिटरिंग म्हणतात, म्हणजे इन हॉस्पिटल नाही, आउटपेशंट मॉनिटरिंग असतात. ही एक पायोनिरिंग कंपनी कॅलिफोर्नियात होती. तर तिकडं आय वॉज अ डिरेक्टर ओव्हर देअर फॉर अबाउट 5 years. त्याच्यानंतर मी त्याच क्षेत्रात माझा व्यवसाय सुरू केला. US FDA ह्या डिव्हायसेसचे अप्रुव्हल घेणे, त्याचं डिझाईन करणं आणि मॅन्युफॅक्चरिंग, आणि तो बिझनेस आजही माझा कॅलिफोर्नियात चालू आहे. वी डू मॅन्युफॅक्चरिंग अँड आणि त्याच अनुषंगाने साधारण एक 4 वर्षापूर्वी मी असा विचार केला की भारतात तर हार्ट डिसीजचे प्रमाण खूप आहे आणि इथे तर खूपच जरूरत आहे. तर 4 वर्षापूर्वी मी भारतातच एक्झॅक्टली सेम प्रॉडक्ट नाही पण लिटल बिट स्लाईट अडॉप्टेशन टू द एक्झिस्टिंग प्रॉडक्ट हा बिझनेस पुण्यातनं सुरू केला. तर बेसिकली कसं आहे की केळुसकर साहेबांनी सांगितलं की बऱ्याच वेळा काय होतं की हार्टचा काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला तर जनरली यू गेट रिफर टू कार्डिओलॉजिस्ट. तर फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स इज टेकिंग युअर ECG. तर बऱ्याच वेळा काय होतं तरी सर्टन पर्सेंटेज असतात. तर डॉक्टरांकडे गेलं तर डॉक्टर ECG काढतात, ते म्हणतात नाही बा केळुसकर हे नॉर्मल दिसतं आहे तुमचा ECG. तर बेसिकली आम्ही काय करतो की ही जी डिव्हायसेस असतात आउटपेशंट, ही डिव्हाइस अगदी छोटी असतात अशी आणि ती छातीला लावतो देअर विदाऊट एनी लीड वायर्स, आणि मग ती घालून तुम्ही ज्याप्रमाणे डॉक्टर प्रिस्क्राईब करेल 4 दिवस, 7 दिवस, 14 दिवस, वी मॉनिटर ऑल द वे अप टू 30 days. तर त्याला हे आम्ही मेकॅनिकल प्रॉब्लेम डायग्नोज करत नाही, दीज आर इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम्स. बेसिकली दीज आर ECG ॲबनॉर्मॅलिटीज. क्लिनिकल टर्म्समध्ये याला अरिथमियाज म्हणतात. सो व्हॉट वी डू इज अरिथमिया डिटेक्शन. पण फक्त मुख्य त्याचा असा ॲडव्हान्टेज आहे की इट्स अन एक्सटेंडेड पिरियड ऑफ टाईम. म्हणजे तुम्ही घरी काय बागेत काम करत असाल किंवा झोपताना तुम्हाला काय एपिसोड्स होतं तर वी मेजर इट ॲट दॅट टाईम. त्यामुळे जे कार्डिओलॉजिस्ट आहेत आणि स्पेसिफिकली इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट आहेत त्यांच्याकरता अतिशय महत्त्वपूर्ण डेटा असतो की बा एक्झॅक्टली पेशंटला काय प्रकार आहे. तर त्यात साधारण एक 8-9 प्रकारचे क्लिनिकल अरिथमियाज असतात विच आर व्हेरी सिग्निफिकंट. तर त्या दृष्टीने 4 वर्षापासून मी बिझनेस केलेला आहे. केळुसकरांनी सांगितलं आहे ना, अजूनही ह्याचा रीच जो आहे भारतात हा ओन्ली एक क्रीम म्हणतात जे टॉप क्रीम आहे तेवढाच आहे. आम्ही बऱ्याच नामवंत लोकांचा मॉनिटरिंग केलेलं आहे. त्यांनी बरीच नावं सांगितली, दुसरी पण मी नावं काही सांगतो. बांगलादेशातली ऑपोजिशन लीडर खालेदा जिया, त्यांच्यावर आमचं डिव्हाइस वापरलं आहे.
परत सुदीप बंडोपाध्याय जे आहेत तृणमूल काँग्रेसचे नंबर 2 त्यांच्यावर वापरले आणि बरेचसे खासदार वगैरे मंत्री वगैरे केले. तर सांगण्याचा उद्देश असा की बाय रेव्हेन्यू वाईज हा काय बिझनेस खूप मोठा नाही आहे, परंतु जी काय आम्ही करतो आहोत इट्स अ व्हेरी युजफुल अँड व्हेरी क्लिनिकल युटिलिटी या सर्व्हिसची खूप आहे. आणि मी ज्यावेळेस 4 वर्षापूर्वी सुरू केलं त्यावेळेस काही तर कॉम्पिटिशन नव्हती. आता बरीचशी कॉम्पिटिशन आलेली आहे, परंतु हरकत नाही, कॉम्पिटिशन इज गुड. परंतु ह्या प्रकारच्या डिव्हायसेसची खूप आवश्यकता आहे. एस्पेशली इंडियन्स आर प्रीडिस्पोज टू हाय कार्डियाक डिसीजेस जेनेटिकली. सो काही नाही काही करण्याचा भारताकरता म्हणून इथं मी सुरुवात केलेली आहे. आणि हा साधारण थोडक्यातला हा माझा प्रवास. तर मी साधारण कॅलिफोर्नियातच राहतो, लॉस एंजल्सला साधारण म्हणजे 2दा तरी वर्षातनं इथं पुण्याला येणं जाणं असतं. त्यामुळे काही ना काही कनेक्शन बऱ्यापैकी आहे. थँक्यू. माधुरी दीक्षित मॅडम भेटलेल्या नाहीत ना अजून तुम्हाला? अजून नाही. धक्क धक्क करणे लगा मोराजी राजा. त्यांचा प्रॉब्लेम असे त्यांना बघून हार्ट डिसीज होण्याची शक्यता जास्त आहे. विजय. नमस्कार. मी डॉक्टर केळुसकरांनी बऱ्यापैकी प्रस्तावना सुरुवातीला केलेली आहे, मी त्या तपशिलात जात नाही. मी थेट असंत गोविंद यांच्याकडे वळतो. असंत गोविंद हे मॉरिशसहून आलेले आहेत आणि कालपासून आपण जी चर्चा ऐकतोय की मॉरिशसमध्ये मराठी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. असंत गोविंद हे मॉरिशसच्या मॉरिशस मराठी मंडळ फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या 53 संलग्न शाखा आहेत मराठी मंडळाच्या. ते फेडरेशन आहे, ते फेडरेशनची जी मुख्य शाखा आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत. त्यांचं मूळ गाव हे पनवेलजवळचं घोगर गाव असं काहीतरी आहे. ते 5व्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. म्हणजे त्यांच्या खापर पंजोबांचे वडील मॉरिशसमध्ये गेलेले होते. बघा, ती त्यांची 5वी पिढी आहे तिथं असलेली. इंग्रजांनी ब्रिटिशांनी त्यांना तिथं काहीतरी आमिष दाखवून कामाची नेलं की तिथं खाणकाम कराल आणि तिथं तुम्हाला सोनं मिळेल, अशा पद्धतीनं त्यांच्या खापर पंजोबांच्या वडिलांना इथून 1836मध्ये मॉरिशसमध्ये नेलं आणि तिथं गेल्यानंतर त्यांना गुलाम बनवलं. अशा अनेक मराठी माणसांना त्यांनी नेलं, तिथं गुलाम बनवलं. काही तिथंच पिचून मेले, काही परत आले आणि जे तिथल्या परिस्थितीवर मात करून अतिशय चिवटपणे तगून राहिले ते इथून 4,500 किलोमीटर अंतरावर मराठी भाषा, मराठी संस्कृती टिकवून आहेत. हे आपल्या दृष्टीनं जास्त महत्त्वाचं आहे. त्यासाठी मला वाटतं त्यांच्या या मराठीच्या प्रेमासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. मी त्यांच्याशी बोलताना एक गोष्ट आणखी विचारून घेतली, म्हणजे ती त्यांनी सांगताना थोडी अडचण येईल म्हणून मी सांगतो. खरं तर त्यांनी सांगितली असती, पण मी सांगतो की अधिक सुलभपणे पोचेल. मराठी समाजाचं वैशिष्ट्य म्हणजे आपली जातीपातीमधली विभागणी. मला सहज तिथं मोठ्या प्रमाणावर मराठी समाज आहे तर म्हणलं तुमच्याकडं काय तशी जाती व्यवस्था काय भानगड आहे का तिकडं तशी? तर म्हणले आमच्याकडं तशी जाती व्यवस्थेची काय जातीपातीची भानगड नाही. सगळा मराठी समाज एक आहे. सगळ्यांच्यात बेटी व्यवहार होतो. मराठी मुलं तमिळ मुलीशी लग्न करतात, कन्नड मुलीशी लग्न करतात. त्यामुळे म्हणलं असं केल्यावर काय बहिष्कार घालणं किंवा बापानं पोलाला घरातनं बाहेर काढणं असं काय होतं का? म्हणले असंही काय होत नाही. म्हणजे मराठी समाज असूनही त्यांनी तिथं जाती अंताकडे गेलेला समाज आहे असं मला वाटतं. जाती व्यवस्था समूळ नष्ट केलेला समाज आहे हे मला वाटतं. आपल्यापासून 4,500 किलोमीटर अंतरावर असलेल्या त्या समाजाकडून आपण म्हणजे इथं आल्यानंतर कालपासून खूप लोक उद्योगात काय करायचं, शिक्षणात काय करायचं हे शिकण्यापेक्षा मला वाटतं आपल्या एवढ्या अंतरावर असलेल्या बांधवांच्याकडून घेण्याजोगी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला वाटतं ही आहे. तर मी फार तपशिलात आणखी न जाता मी असंत गोविंद यांना विचारतो की तिथं जो मराठी समाज आहे तो मराठी समाज मराठी भाषा टिकवण्यासाठी, मराठी संस्कृती टिकवण्यासाठी तुम्ही काय पद्धतीने प्रयत्न करत असता आणि तिथला सगळा एकूण मराठी समाज परस्परांशी संवाद साधण्यासाठी कोणकोणते उपक्रम आयोजित करीत असतो? थँक्यू विजयजी. तुम्हा सर्वांना मी असंत गोविंद.
मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन अध्यक्ष म्हणून व माझे सर्व मराठी बांधवांतर्फे तुम्हा सर्वांना विनम्र नमस्कार. तर सुरुवातीला या महाराष्ट्र भूमीवर आमंत्रण दिल्याबद्दल मी जागतिक मराठी अकादमीचे व DY पाटील इन्स्टिट्यूटचे फार आभारी आहे. खास करून श्री सचिनजी and my good friend who is among the audience, Mr. Rahul Basme, who came to Mauritius for business purposes, and since then we are good friends, so they approached me to be part of this conference, which I am proud to be. जशी विजयनी हटकले मला की आमचे मराठी मंडळ मॉरिशस मराठी मंडळ ते त्यांचे काय ऑब्जेक्टिव्ह आहे. इकडून भारतातून कोकणहून पनवेलहून रत्नागिरीहून आमचे पूर्वज जे होते 1834 अंग्रेजींनी त्यांना ठगवून मॉरिशसला घेऊन गेले. त्यांना ते बोलले की तुम्ही या मॉरिशसला तुम्ही तिकडे काम करून जर तुम्ही रॉक्स टर्न करणार तर तुम्हाला खजाना मिळणार. पण जेव्हा ते तिकडे गेले ते स्लेव्हसारखं काम करता करता तिकडेच राहिले. काही परत आले, काही त्यांचे ते तिकडेच वाढले. पण एवढे वर्षानंतर मी असंत गोविंद 5th जनरेशन म्हणून तिकडे जन्म घेतले आणि माझे सौभाग्य आहे. जशी अगोदर एकानी म्हटले होते जर तुम्ही मराठीचे जन्म घेतले तर तुम्हाला लॉटरी मिळाली. तर मी खुश आहे की मला लॉटरी मिळाली. पण आमचे जे संस्था आहे मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन ते सुप्रीम बॉडी आहे मॉरिशसमध्ये मराठी समाजासाठी. आमचे फेडरेशनचे 53 अफिलिएट्स आहे भरपूर मॉरिशसमध्ये आणि आम्ही नॅशनली आणि इंटरनॅशनली रेकॉग्नाइज आहोत. आमचे जे ऑब्जेक्टिव्स आहे आम्ही एक सोशियो कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणून व्हॉलंटरी वर्क म्हणून माझे प्रोफेशन जे आहे मी एक अकाउंटंट आहे. पण मला फार खुशी आहे मी हे माझ्या समाजासाठी माझ्या कम्युनिटीसाठी मी हे सोशल वर्क करीत आहे. त्यांचे स्थापन 1960 झाले. मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनचे स्थापन 1960 आणि तोपर्यंत आम्ही खूप काम करीत आहे. आमचे जे लँग्वेज रिजन आणि व्हॅल्यूज जे आहे आम्ही टिकून ठेवत आहे. दरवर्षी आम्ही राष्ट्रीय पातळीवर गुढीपाडवा मराठी न्यू इयर साजरा करतो. महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराज दिवस गणेश चतुर्थी खूप धूमधामने आपण साजरा करतो तिकडे मॉरिशसमध्ये. आणि जे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम आपण प्रेझेंट करतो ते सांस्कृतिक कार्यक्रममध्ये आमचे प्राईम मिनिस्टर जे आहे ते उपस्थित होतात आणि अनेक मिनिस्टर पण उपस्थित होतात. तर इतनी कठीनाई होऊन आम्ही हे सर्व टिकून ठेवत आहे. माझ्याबद्दल मी एक छोटासा मुलगा होतो. मेरोज गाव माझे जन्म झाले. माझे आईबापाचे संस्कार मला मिळाले. मी एक अकाउंटंट होऊन माझे रिलिजन आणि भाषाचे मी फार टिकून ठेवत आहे. तर मला आज फार गर्वाची खुशी आहे की मी हे समाजामध्ये ऑडियन्समध्ये एक गेस्ट म्हणून तुम्हाला ॲड्रेस करीत आहे. जशी संत रामदास बोलले होते मराठा ती तुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा. थँक्यू. धन्यवाद आसनची. फक्त एक धागा मुद्दाम सांगावा असं वाटतो की मॉरिशसमधला मराठी समाज आणि महाराष्ट्र साधारण 3.5 दशकापासून हे ऋणानुबंध आपल्याला माहिती झाले. आणि त्याचं कारण ही जागतिक मराठी अकादमीच्या आधी जी परिषद होती शरद पवारांनी स्थापन केलेली त्या परिषदेनं जी जागतिक मराठी संमेलनं घेतली त्या संमेलनाच्या काळात त्या काळात तिथं मॉरिशसच्या मंत्रिमंडळात सिनियर मंत्री असलेल्या शिलाबाई बापू
90च्या दशकात त्या इकडं महाराष्ट्रात येत होत्या, ज्या जागतिक मराठी परिषद अधिवेशनाला आल्या होत्या आणि त्यांनी पुढाकार घेऊन जागतिक मराठी परिषदेचं एक अधिवेशनसुद्धा मॉरिशसमध्ये घेतलं होतं. मला वाटतं 3.5 दशकांपूर्वी तो सुरू झालेला मॉरिशसमधल्या मराठी माणसांचा येणं जाणं तो इथं आपल्याला असंत गोविंद यांच्यापर्यंत आज इथं घेऊन आलेला असं मला वाटतं. महेश, तेव्हा केशवाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः असं म्हणून आता आपण हेमा राजमाळे यांच्याशी बोलूया. हेमा राजमाळे या मूळच्या अहमदपूर आहे, लातूरमध्ये, लातूर तालुक्यात तिथल्या, आणि अमेरिकेत असतात. गेली 30 वर्ष सामाजिक काम त्यांचं चाललेलं आहे. डेट्रॉईटच्या मराठी मंडळाच्या त्या सदस्य आहेत. आणि सामाजिक काम म्हणजे काय, तर अमेरिकेमध्ये सुद्धा घरगुती अत्याचाराची प्रकरणं होतात आणि महिला अडचणीत येतात, त्या यांना कॉल करतात, लगेचच त्यांना मदत पुरवली जाते. त्यांचे ज्या समस्या आहेत, प्रश्न आहेत, त्या सोडवण्याचा त्या प्रयत्न करतात. त्यानंतर विद्यार्थी आहेत तिथे, आपले भारतातले खूप विद्यार्थी आहेत, त्यांना कधीकधी किराणा सामान मिळण्याची सुद्धा अडचण होते. तर यांना कॉल येतो एक, आणि त्यांना ताबडतोब व्यवस्था केली जाते किराणा माल पुरवण्याची. तिथे आपण इथे भारतात माणूस गेला तर काय काय प्रॉब्लेम होतात ते तुम्हाला माहिती आहेत. तर अमेरिकेत गेला तर काय होत असेल, पण तिथल्या अंत्यविधीचं सगळं ते जी काय प्रोसिजर आहे ती काय असते, ती कंप्लीट करून तो अंत्यविधी व्यवस्थित होईल, किंवा तिथे एखाद्याला अपघात झाला तर त्याला भारतामध्ये कसं पाठवायचं, हे सगळं त्यांनी एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांची सगळी यंत्रणा चालते. आणि हे असं भारताशी नातं जोडून आहेत त्या अधूनमधून येत असतात. मराठवाडा त्यांचं माहेर, आणि इथल्या मुलांशी त्या अजूनही जोडलेल्या आहेत. पहिला प्रश्न असा मॅडम, की आम्हाला वाटतं की इथेच होतात घरगुती अत्याचार, पण तिकडे पण होतात, आणि तुम्ही काय अशी उदाहरणं द्याल की तुम्ही ज्या अशी विशिष्ट उदाहरणं की काय काय तिथे अडचणी येऊ शकतात आणि त्या कशा सोडवता तुम्ही? नमस्कार. पहिल्यांदा मी रामदास फुटाणे सर आणि DY पाटील युनिव्हर्सिटी चे आभारी आहे, आणि ऑडियन्स इथे जो आहे मी सगळ्यांची आभारी आहे, आणि स्टेजवर जे मान्यवर आहेत ते. आणि मला रिक्वेस्ट अशी आहे की हे जे सेशन तुम्ही करता, आणि मी बऱ्याच वर्षापासून तुमचे सेशन्स अटेंड करत आलेली आहे, पण जर तुम्ही आता यूट्यूबवर जर टाकले तर फक्त इथल्याच मुलांना ह्याचं मार्गदर्शन होणार नाही, तर अराउंड द वर्ल्ड तुम्ही हे सेशन्स तुम्ही अपलोड करा, आणि बाकीच्या मुलांना पण त्याचं, म्हणजे इंडियातल्या लोकांना पण त्याचा फायदा घेऊ द्या. धन्यवाद. मी सुरुवात करेन ऑल द वे अमेरिकेच्या ऐवजी मी माझ्या घरून सुरुवात करेल. मी 3 वर्षाची असताना माझ्या आईने मला शाळेत टाकलं, आणि मला वेळ खूप कमी दिलेला आहे, पण मी फटाफट बोलेन. सो 3 वर्षाची असताना पहिल्या वर्गात घातलं. माझी आई शिक्षिका होती, आणि 13व्या वर्षी मी मॅट्रिक झाले, आणि अहमदपूर ह्या गावामध्ये मला त्यांनी आणून सोडलं. मी तिथे अंडरग्रॅड केलं, केमिस्ट्रीमध्ये ऑनर्स केलं, आणि त्या काळामध्ये मी जस्ट सांगायला मला आता लाज नाही वाटणार, आणि आम्ही खूप गरीब नव्हतो, पण हायर मिडल क्लास होतो आम्ही. माझे आईवडील दोघेही टीचर होते. तर मी म्हशीचं दूध काढण्यापासनं, त्यांचं वैरण कट करण्यापासनं, शेण काढण्यापासनं, गोवऱ्या बनवण्यापासनं, आणि शेतामध्ये जाऊन खळं करण्यापासनं मी माझ्या आईवडिलांना समरमध्ये आणि अराउंड द इयर मी हेल्प केलेली आहे. कारण माझे 3 बहीण भाऊ माझ्यावर डिपेंड होते, आणि त्यांचा पण स्वयंपाक करायची. आणि त्या काळामध्ये मी अहमदपूर तालुक्याला असल्यामुळे त्या खेड्यातनं, चिखली गावामधनं बाजारासाठी लोक यायचे, ते आमच्या घरी राहायचे. कोर्टासाठी लोक यायचे, ते आमच्या घरी राहायचे. दवाखान्यासाठी यायचे, आमच्या घरी राहायचे. बाजार करायला यायचे लग्नाचा, आमच्या घरी राहायचे. आणि मी फक्त 13 वर्षाची होती, पण मी सगळ्यांना जेवण करून खाऊ घालणं. माझे आईवडील मुखेड तालुक्यामध्ये राहत होते, तर तेव्हापासूनच मला लोकांना मदत करण्याची बहुतेक माझ्या शरीरामध्ये ते गुण आलेला आहे. त्याच्यानंतर मी औरंगाबादला, माझ्या आईवडिलांनी मला लॉ करायला पाठवलं. मी तिथे लॉ केलं आणि जर्नलिझम केलं. आणि 2 गोष्टी मला म्हणजे माझ्यामध्ये कमी वाटल्या, की मला एक तर बोलायला मला वाटायचं की मी खूप कमी आहे, आणि लिहायला 2 गोष्टी. त्याच्यासाठी मी लॉ केलं की मी बोलू शकेल, आणि जर्नलिझम केलं मी लिहू शकेल. पण 25व्या वर्षीच मला अमेरिकेला जावं लागलं.
त्या 23 ते 25च्या काळामध्ये मी हायकोर्ट आणि तालुका प्रॅक्टिस केली आणि जजची परीक्षा दिली. कारण मला लॉमध्ये माझे जे सिनियर्स होते ते मला खूप खोटं लिहायला सांगायचे आणि हे असं केलं आपण त्या बायकांच्या त्या काय म्हणतात त्यांना ॲब्यूज झालेला ह्या केसमध्ये. आणि मी म्हणायची हे आपण काहीच केलं नाही, तुम्ही मला खोटं का लिहायला सांगता. कारण मी ज्युनियर लॉयर होते आणि मी त्याच वेळेला ठरवलं की हे मला खोटं नाही बोलायचं आणि मला जज व्हायचं. आणि मला कॉल पण आला JMFCचा, पण त्याच काळामध्ये मला अमेरिकेला जावं लागलं. मी तिथे जेव्हा अमेरिकेत गेले त्यावेळेला मला इंग्लिश बिलकुलच येत नव्हतं. जरी मी BSc केलेलं होतं जर्नलिझम इंग्लिशमध्ये, लॉ इंग्लिशमध्ये, पण मी कधी बोलले नव्हते. तर ज्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये मी राहत होते तिथे 80 वर्षाच्या 75 ते 80 वर्षाच्या एकट्या बायका अशा 5 जणी राहत होत्या. मी त्यांच्याबरोबर मैत्री केली आणि त्यांना घेऊन मी व्हीलचेअरमध्ये पुश करायची, अराउंड द सब डिव्हिजन घेऊन जायची आणि त्यांच्यावर मी इंग्लिश बोलायला सुरुवात केलं. सो आणि त्याच्यानंतर आणि त्यांना स्वयंपाक करून देणं, इंडियन स्वयंपाक करून देणं. सो अशी तिथे माझी परत सोशल वर्क सुरू केलं मी तिथे. आणि मी इथे पैसा कसा कमवायचा ह्याच्यासाठी मी नाही आले तुम्हाला सांगायला, पण माझ्या मिस्टरांनी काय केलं आणि ते का करू शकले ते मी सांगू शकते. पण मी आत्ता ह्या कोविडच्या काळामध्ये आणि आत्तापर्यंतच्या माझ्या ह्या प्रवासामध्ये मी जरी पैसे नाही कमावले तरी मला असं वाटतं की मला $1 बिलियन आशीर्वाद मिळालेले आहेत. आणि मी प्रत्येक गावामध्ये जर मी आत्ता जायचं ठरवलं, पुण्याला जर मी राहायचं ठरवलं तर माझ्याकडे इतक्या केसेस आहेत की मी 1 महिना जरी राहिले ना तर ते सगळे लोक मला म्हणतील आमच्याकडे 1 दिवस येऊन राहा मॅडम, आमच्याकडे 1 दिवस येऊन राहा. असं पुणे, मुंबई, बेळगाव, हैदराबाद, विशाखापट्टणम, ऑल द वे खाली चेन्नई. म्हणजे मी नुसतं मराठी लोकांनाच हेल्प नाही केलं तर मी साऊथ इंडियन लोकांना, नॉर्थ इंडियन लोकांना, दिल्ली, हिमाचल प्रदेश असं सगळीकडे मी हेल्प करत आलेली आहे. कोविडच्या काळामध्ये कितीतरी मुलं जॉब न मिळाल्यामुळे स्ट्रेसमध्ये ती वारली आणि कोणाला माहिती नव्हतं, त्यांच्या रूममेट्सला मला कॉल आले, खूप लांबून कॉल आले. सो की मग ते लोक आता मला म्हणायला लागले की ही NRIचे 911 आहे, आमच्याकडे काही जरी झालं तरी आम्ही 911 कॉल करतो. इथे मला वाटतं की 101 किंवा 108 काहीतरी कॉल आहे, मला हनुमंतराव गायकवाड यांनी सांगितलं. सो तसे कॉल आल्यानंतर मग मी एकदा जो फोन हातात घेतला आणि माझे जे रिसोर्सेस होते त्या रिसोर्सेसनी मी 15 दिवस त्यांच्या बॉडीज हॉस्पिटलमध्ये ठेवून GoFundMe करून त्या बॉडीज मी इकडे पाठवलेल्या आहेत. आणि पहिली बॉडी जी कोविडमध्ये म्हणजे एअरलाईन सगळ्या बंद झालेल्या होत्या, मी एअर इंडियाला कॉल करून तो मुलगा इथलाच आहे पुण्याचा, मराठी, आणि मी नाव नाही सांगू शकणार कारण बऱ्याच गोष्टी मला कॉन्फिडेन्शियल ठेवायच्या आहेत. सो त्याचे आईवडील, एकुलता एक मुलगा, त्याची मी बॉडी पाठवली. दॅट वॉज द फर्स्ट बॉडी आपल्या भारतामध्ये पहिल्यांदा कोविडनंतर इथे आलेली आहे आणि ती पुण्याला आलेली होती ती. सो मला असं, आणि नाशिकची आहे, म्हणजे असं खूप आता म्हणजे खूप आठवतं मला खूप. तुम्ही मला 2 तास जरी दिलात ना मला कमी पडतील. पण हे माझ्या आयुष्यामध्ये मला देवानी मला ही एक प्रकारची चान्स दिला एक प्रकारचा की तू जगात जाऊन सगळ्यांना हेल्प कर. मला 2 मिनटं आहेत माझ्या मिस्टरांसाठी बोलायला त्यांच्याबद्दल. सो आता माझे मिस्टर जे आहेत, आम्ही 12x12च्या खोलीमध्ये आम्ही स्टुडंट म्हणून राहिलो. त्या काळामध्ये सुद्धा लोक कॉन्फरन्सला यायचे, कॅनडाला नायगरा फॉल्स म्हणून बघायला म्हणून यायचे, पण ती लोकं सगळी आमच्याकडे येऊन राहिली. आणि त्या 12x12च्या खोलीमध्ये सुद्धा मी पाहुणोपचार केलेला आहे. आणि आता माझं घर म्हणजे मला आता शो ऑफ नाही करायचं, पण 15,000 स्क्वेअर फीटचं घर आहे आणि तरी पण माझ्याकडे जवळपास 30-35 लोक येऊन राहतात. आणि मला आज गर्व आहे की सुबोध भावे, अश्रूंची झाली फुले, ही टीम पूर्ण आमच्याकडे येऊन राहून गेलेली आहे आत्ताच, म्हणजे एक जवळपास मागच्या 7-8 महिन्यापूर्वी. आणि असे खूप आहेत की दिलीप प्रभावळकर, मोहन जोशी, मोहन आगाशे, हे सगळे आमच्या घरी येऊन राहून गेलेले आहेत. तर मला माझा जो गर्व जो 12x12च्या खोलीमध्ये आल्यापासून तो 15,000 स्क्वेअर फीटमध्ये, आम्हाला नवरा बायको दोघांना पण गर्व नाही, माझ्या मुलांना पण पाहुणोपचार खूप आवडतो. आता माझे मिस्टर, मी त्यांना रामदास फुटाणे आहेत, त्यांना खूप वेळा बोलावलं, मराठवाडा भूषण म्हणून त्यांना अवॉर्ड दिलं. त्यांचे आईवडील त्यांना म्हणजे त्यांच्या पासपोर्टवर अंगठा आहे. त्यांची सगळी 10-12 मुलं, त्यांची नातवंड डॉक्टर झाली, माझे मिस्टर इंजिनियर झाले. त्यांनी अमेरिकेला जायला सांगितलं म्हणजे शिकायला. आणि त्याच्यानंतर जे मी अविनाश 16 तास 20 तास काम करत होते, त्यावेळेला मी माझी 3 मुलं वाढवत होती. मी कधी त्यांना प्रश्न विचारला नाही की तुम्ही एवढ्या उशिरा का घरी येता. आणि मी माझ्या मुलांना एकटं ॲज अ सिंगल पॅरेंट म्हणून वाढवलं. आणि माझी मुलं म्हणायची की माम
डॅडी मला एवढे अवॉर्ड मिळाले कसे काय नाही आहे तिथे. तर मी त्यांना सांगायचे की ही इज वर्किंग व्हेरी हार्ड टू गिव्ह यू द गुड ऑपॉर्च्युनिटी आणि गुड लाईफ. तर त्यांनी जवळपास 4000 एम्प्लॉईज माझ्या नवऱ्याकडे होते. आता सध्या 400 आहेत, कारण आम्ही अराउंड द वर्ल्ड आमचं ऑफिस होतं. आम्ही युनायटेड स्टेट्स म्हणजे मिलिटरीसाठी आम्ही कन्स्ट्रक्शन्स करत होतो आणि त्यांचे आर्मी जे स्टेशन्स आहेत ते आम्ही सगळं त्यांचं कन्स्ट्रक्शन टॉप 20 कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी वॉज म्हणजे आमची स्वतःची होती. आणि आम्ही कमर्शियल किंवा रेसिडेन्शियल करत नाही, तर सिटी ऑफ डिट्रॉईट किंवा अशा लोकांसाठी काम करतो. तर ते जे करू शकले माझे मिस्टर, कारण मी कधीच प्रश्न विचारला नाही की तुम्ही एवढं उशिरा का घरी आलात. जर मी रोज किरकिर केली असती तर मे बी ते म्हणतात की मी एवढा सक्सेसफुल नाही होऊ शकलो असतो. सो आम्ही ज्या इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही एज्युकेशन घेतलं तिथे त्यांनी आता $5 मिलियन 3 वर्षाखाली त्यांनी डोनेशन दिलेलं आहे. सो आम्ही ज्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकलो त्याचे पण आम्ही उपकार त्यांना, त्यांच्या स्टुडंट्सला, आफ्रिकन अमेरिकन मुलांना स्कॉलरशिप देऊन आम्ही त्यांना एज्युकेट करायचा प्रयत्न करतो. आणि BMM म्हणा किंवा महाराष्ट्र मंडळ म्हणा सगळीकडचे सगळ्यांना आम्ही डोनेशन वगैरे देत असतो. सो सक्सेस विथ द मनी देअर अँड सक्सेस विथ द ब्लेसिंग. मी प्राऊडली सांगते की मी खरंच म्हणजे खूप आभारी आहे सगळ्या लोकांची की त्यांनी माझ्याकडे ह्या दृष्टिकोनातनं बघितलं, मला कॉल केला. आणि मी सेकंड सेगमेंटमध्ये मी काही एक्झाम्पल. धन्यवाद मॅडम. विजय. मी यानंतर संदीप पुराणे यांच्याकडे वळतो आहे. म्हणजे या सभागृहात पहिल्या 4-5 रांगामध्ये जे लोक बसलेत त्यांनी मेड इन जापानचा करिश्मा काय असतो हा अनुभव घेतला असेल. मला वाटतं पाठीमागच्या तरुण मुलांना मेड इन जापानचं तेवढं कौतुक वाटणार नाही, पण या पुढच्या रांगातल्या पिढ्यांनी जसं आज ॲपल किंवा मर्सिडीज या ब्रँडचा करिश्मा असतो तसं काही वर्षापूर्वी मेड इन जापान या गोष्टीचा करिश्मा होता. जपानचा एकूण जगाच्या बाजारपेठेत दबदबा होता. तर अशा जपानमध्ये सध्या तिथल्या होंडा कंपनीत रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागात काम करणारे संदीप पुराणे हे मूळचे पुणे जिल्ह्यातल्याच आपल्या दौंड तालुक्यातल्या राहू गावचे मूळचे रहिवासी आहेत. त्यांनी 10वीपर्यंत शिक्षण गावात राहूमध्ये केलं. 11वी-12वी श्रीगोंद्याला केली. त्यानंतर नांदेडच्या श्री गुरु गोविंद सिंगजी इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्यांनी इंजिनिअरिंगची डिग्री घेतली आणि त्यानंतर ते इंजिनिअरिंगच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी जपानला गेले आणि 2009पासून आजपर्यंत ते जपानमध्ये आहेत. 2012पासून ते होंडा कंपनीत काम करत आहेत. तर मी इथं पहिल्यांदा संदीप पुराणे यांनी असं विचारले की ते इथं जे आपल्याकडं तरुण मुलं आहेत जी भविष्यात काही करिअर घडवू इच्छितात त्यांच्यासाठी मला जास्त हे महत्त्वाचं वाटतं की तुम्ही ती जी जपानची जी MEXT नावाची स्कॉलरशिप आहे ती स्कॉलरशिप मिळवून जपानमध्ये गेलात. मला वाटतं त्या स्कॉलरशिप संदर्भात आणि जपानमध्ये इथल्या मुलांना उपलब्ध असलेल्या संधींच्या संदर्भात काय सांगाल. म्हणजे तुम्ही कसे गेला, म्हणजे तुमचंही त्यातनं बायोग्राफी यावी, तुमचे अनुभव यावेत आणि त्या मुलांना त्या दृष्टिकोनातून पुढच्या काही गोष्टीचं मार्गदर्शन व्हावं. सर्वप्रथम मी जागतिक मराठी संमेलन इथे मला निमंत्रित केल्याबद्दल स्पेशली सचिन सरांचं मी खूप आभारी आहे. तसेच संयोजक मंडळांनी मला इथे बोलण्याची आणि बसायची संधी दिली त्याविषयी मी आभार व्यक्त करतो. सर्वप्रथम माझा पुण्यामधलं म्हणजे खेडगाव आहे, तिथून जपानपर्यंतचा प्रवास कसा झाला याबद्दल मी थोडंसं सांगू इच्छितो. तर माझा जन्म एकदम म्हणजे शेतकरी कुटुंबात झालेला, आईवडीलही शेतकरीच होते. तर म्हणजे पुढे काय करायचं हे बिलकुल माहिती नव्हतं. 10वीपर्यंत शाळेमध्ये शिक्षण झालं, प्राथमिक शाळेमध्ये माझं शिक्षण झालं. तिथे गावामध्ये असं काही कोणी म्हणजे डायनामिक पर्सनॅलिटी नव्हती. जी होती ती मोठी झाली आणि परत गावामध्ये कधी आली नाही. त्यामुळे गावामध्ये कोणी असं सल्ला देईल असं कोणी व्यक्ती नव्हता. म्हणजे गावामध्ये सल्ला मिळायचा तो असा मिळायचा की 10वीनंतर आता तू 2 वर्ष कोल्हापूरला जा, पहिलवान हो, पहिलवानकी कर, घरी ये, आपलं सगळं घर वगैरे सांभाळ. 10 एकर क्षेत्र आहे तिथं ऊस वगैरे, म्हणजे आमच्या गावामध्ये सगळीकडे ऊसच होतो, तर ते सांभाळायचं असं एक मेंटॅलिटी होती. तर त्या मेंटॅलिटीमधून मला ब्रेक व्हायचं होतं. म्हणून मी म्हटलं नाही, मी या मार्गाने जाणार नाही आहे. तर मी ठरवलं की मला पुढं थोडंसं एज्युकेशन घ्यायचं आहे. मग मी 11वी आणि 12वी सायन्ससाठी जेव्हा थोडं बाहेर गेलो
तिथे बाहेरच्या लोकांशी माझा थोडा परिचय आला. त्यामध्ये राहुल बसमे हे माझे खूप जवळचे मित्र आहेत. त्यांनी मला खूप एक्सप्लोअर केलं की बाहेर काय अपॉर्च्युनिटीज असू शकतात. तर तो बेस घेऊन मी मग पुढे थोडंसं इंजिनिअरिंगला मला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळालं. मित्रांच्या सल्ल्यानुसार मी मग नांदेडला ॲडमिशन घेतलं आणि तिथं माझं एज्युकेशन चालू केलं. तर एज्युकेशन चालू असताना माझ्या मनामध्ये कायम राहायचं की मला काहीतरी एक्स्ट्रा करिक्युलर करायचं आहे ॲक्टिव्हिटी. तर इथं बसलेले बऱ्याचपैकी विद्यार्थी आहेत, त्यांना मला असं सांगावंसं वाटेल की तुम्ही ज्यावेळेस इंजिनिअरिंग असेल किंवा मेडिकल असेल, एनी फील्ड, इफ यू आर जस्ट स्टडिंग थ्रू द बुक्स, इट्स नॉट आय मीन इट वोंट हेल्प यू टू बिल्ड अप युअर करियर. तर आपल्याला काहीतरी एक्स्ट्रा करिक्युलर करावं लागतं. तर माझा एक छंद होता की मला कुठेही प्रेझेंटेशन्स असतील, इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस असतील, लोकांशी मला भेटायला बोलायला खूप आवडायचं. आणि असं म्हटलं जातं की तुम्ही 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा एक 2 जे एक्सपिरियन्स लोक आहेत त्यांच्याशी जर तुम्ही 4 गोष्टी केल्या तर तुम्हाला 10 पुस्तकांचं नॉलेज मिळतं. हे मी ऐकून होतो. तर मी असं लोकांशी कनेक्ट होत गेलो. कनेक्ट झाल्यानंतर मग इंजिनिअरिंगला असताना मला योगायोगाने इजिप्तला जाण्याचा एक प्रसंग आला. तिथे इंटरनॅशनल कॉन्फरन्स होते. तर ज्यावेळेस मी इजिप्तला गेलो तिथे भरपूर मला बाहेरच्या म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्डचे लोक भेटले. त्यांचे जे अनुभव मला मिळाले, त्यांनी मला सांगितलं की तुमच्यामध्ये टॅलेंट खूप आहे पण तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे. सांगायचं एवढंच आहे की मराठी माणसांमध्ये टॅलेंट खूप आहे, फक्त त्यांना तो प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे. तर मला तो प्लॅटफॉर्म तिथे मिळाला आणि तिथून मग माझं ज्यावेळेस इंजिनिअरिंग झालं मला जपानमधून ऑफर आली की तुम्ही आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये येऊन तिथे रिसर्च करू शकता. तर एक जपान गव्हर्नमेंटची एक स्कॉलरशिप आहे मेक्स नावाची. तर एक म्हणजे दरवर्षी ही स्कॉलरशिपचं सिलेक्शन होतं आणि प्रत्येक फील्डमधून ते 20 स्टुडंटची तिथे निवड करतात आणि त्याच्यामध्ये जपान गव्हर्नमेंट तुमचं जाण्यायेण्याचा खर्च असेल किंवा तिथला काही खर्च असेल सगळं ते प्रोव्हाइड करतात. तर ती प्रेस्टिजियस नावाची स्कॉलरशिप मला मिळाली मेक्स्ट आणि मी तिथे 2 वर्षे रिसर्च करून नंतर 2011 ते आत्तापर्यंत होंडा ग्रुपमध्ये अस्टेमो इथे मी काम करत आहे. तर म्हणजे मला सांगावं असं म्हणजे विद्यार्थ्यांना 2च गोष्टी सांगाव्याशा वाटतात की तुम्ही ज्यावेळेस इथे म्हणजे इंजिनिअरिंग किंवा कोणतेही एज्युकेशन करत असाल त्याच्याबरोबर तुम्ही लँग्वेज हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जपानमध्ये खूप अपॉर्च्युनिटीज आहेत पण लँग्वेज येत नसल्यामुळे तिथं बरेच म्हणजे महाराष्ट्रातले म्हणा किंवा इंडियामधले म्हणा लोक खूप कमी आहेत. आणि त्यासाठी मला असं महत्त्वाचं वाटतं की तुम्ही ज्या आत्ता इंजिनिअरिंगमध्ये असताल किंवा कोणत्याही फील्डमध्ये असताल तुम्ही एक सेकंडरी लँग्वेज म्हणून जापनीज असेल, जर्मन असेल याचा तुम्ही जरूर आत्तापासून अभ्यास चालू करावा. आणि स्कॉलरशिपच्या बाबतीत झालं तर नॉर्मली काय होतं इंडियातले जे विद्यार्थी आहेत ते US आणि UK किंवा ऑस्ट्रेलिया असे इंग्लिश स्पीकिंग कंट्रीचा ऑप्शन बघतात. पण मला असं सांगावं वाटतं की त्याच्याहीपेक्षा खूप चांगले रिसर्च अपॉर्च्युनिटीज ह्या जपानमध्ये आहेत. फक्त इश्यू येतो लँग्वेजचा. तर लँग्वेज पण असं काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. आणि मी असं म्हणजे माझा अनुभव मी स्वतः सांगतो की मला संस्कृत आणि मराठी याचा बेस होतं. तर ते संस्कृत आणि मराठी बेस घेऊन मी जापनीज शिकलो. तर माझं प्रोनाऊन्सिएशन इवन जापनीज दे ऑल्सो गेट सरप्राईज की हाव युअर प्रोनाऊन्सिएशन इज सो आय मीन लाईक अ नेटिव्ह पीपल. तर त्याचं एक कारण आहे की तुम्हाला जर संस्कृत येत असेल, मराठी येत असेल तर त्या बेसवरती तुम्ही कोणतीही भाषा शिकू शकता. जापनीज हे म्हणजे प्रोनाऊन्सिएशन जर बघितलं तर मराठी आणि संस्कृतवरूनच डिराईव्ह झालेलं आहे. तर म्हणजे लँग्वेज शिकण्याचं महत्त्व काय असतं एक छोटंसं उदाहरण देतो मी तुम्हाला. हे काही मोठी गोष्ट नाही आहे. एक मांजर आणि उंदीर असतं. आता मांजर आणि उंदराला बघितलं तर त्याच्या मागं पळतं की आता याला मला खाऊन टाकायचं आहे आणि उंदीर आपला जीव वाचवण्यासाठी पळत असतो. तो थोडासा लपून जातो. आता मग तो जे उंदीर असतो त्याला तर स्वतःचा जीव वाचायचा असतो. पण त्या उंदराकडे एक कला असते, ती असते की तो बहुभाषिक असतो. म्हणजे त्याला विविध प्राण्यांचे आवाज काढता येतात. तर मग तो विचार करतो उंदीर, अरे ठीक आहे मला तर माझा जीव वाचवायचा. मग तो काय करतो, जिथे आडोशाला बसलाय तिथून वाघाचा आवाज काढतो. की वाघाचा आवाज काढल्यामुळे मांजर पळून जाते. तर मला इथे सांगायची एवढीच गोष्ट आहे की जर तुम्ही बहुभाषिक असताल तर दॅट इज आय मीन द पॉवर ऑफ युअर लँग्वेज. जर तुम्हाला दुसरी भाषा येत असेल यू विल बिकम लाईक अ टायगर. पुराणे यांनी भाषेचा विषय काढला तर केळीच्या कोवळ्या पानाला जापनीजमध्ये काय म्हणतात माहीत नाही, पण वसईच्या कोदोडी भाषेमध्ये पोंगी म्हणतात. बरोबर ब्रायन? आणि चिमणीला शिडी म्हणतात. शिडीला काय चिमणी म्हणतात का माहीत नाही.
ब्रायन परेरा हे वसईचे आहेत आणि 18 वर्षांपूर्वी ते ऑस्ट्रेलियामध्ये गेले. खूप कष्टामधून त्यांनी शिक्षण घेतलं आणि तिथे आता त्यांची जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये मोठमोठ्या केबल्स ज्या असतात, म्हणजे भुयाराखालच्या आणि रस्त्यांखालच्या खाणींमध्ये ज्या लागतात केबल्स वगैरे, ते तयार करण्याचं काम हे लोक करतात. त्याबद्दल थोडं सांगा, म्हणजे सुरुवात होते. नमस्कार, माझं नाव ब्रायन. मी मेलबर्न ऑस्ट्रेलियामधून इथे आलो आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे मी वसईचा, पण कोणी मला विचारल्यानंतर मी सांगतो की मी वसईचा, मी मुंबईकर आणि मी महाराष्ट्रीयन. कारण तिथे ऑस्ट्रेलियामध्ये हा प्रश्न नेहमी येतो आणि नेहमी हा प्रश्न मला विचारला जातो जेव्हा मी विशेष त्याच्याबद्दल मी नंतर बोलेन, मी नाटकामध्ये वगैरे असल्यानंतर, की तुझं नाव असं असल्या कारणाने तू मराठी नाटकात कशी कामं करतो किंवा हिंदी नाटकात कशी कामं करतो, त्या प्रश्नाकडे नंतर. पण मी वसईला माझं एज्युकेशन हे इंग्रजी माध्यमातून झालं आणि मी वाडवळ आहे, म्हणजे माझी भाषा वाडवळ आहे. प्रयत्न करतो शुद्ध मराठी किंवा प्रमाण मराठी बोलण्याचं थोडंसं. तर वसईमध्ये शिक्षण झाल्यानंतर हायस्कूलसाठी मी इथे जवळपास लोणावळा आहे, त्या लोणावळामध्ये मी डॉन बॉस्को स्कूलमध्ये होतो. तिथून माझं लक्ष आणि माझं ध्येय एकच होतं की मला टेक्निकल लाईनला जायचं आहे, कारण वडिलांचा टेक्निकल लाईनमध्ये जॉब होता. वडील एअर इंडियामध्ये फोरमॅन होते, तर त्या लाईनमध्ये मला जायचं आहे. आणि मला एअर इंडिया काहीतरी तेव्हा एक अट्रॅक्शन होतं की आपल्याला विमान कंपनीमध्ये काम करायचं आहे किंवा त्या बाजूला जायचं आहे, परंतु ते काही शक्य झालं नाही. त्याच्यानंतर टेक्निकल कोर्स झाल्यानंतर मी मुंबईमध्येच दुसरे टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये महिंद्रामधून वगैरे माझं एज्युकेशन कंप्लीट केलं, अप्रेंटिसशिप पूर्ण केली. आणि ते सगळं झाल्यानंतर मला त्या अगोदर मी केबल कंपनीमध्ये कामाला लागलो इथे बोरिवलीला, मुंबईमध्ये, केबल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ती कंपनी आता बंद झाली. तर ती कंपनी बंद झाल्यानंतर मोठा एक प्रश्न आला की आता काय करायचं, कुठे जायचं, की एकतर इथेच नोकरी करायची किंवा काहीतरी दुसऱ्या ठिकाणी विजासाठी अप्लाय करायचं. तर मी ऑस्ट्रेलियन विजासाठी अप्लाय केला आणि माझं नशीब होतं की मला ऑस्ट्रेलियन विजा ग्रांट झाला आणि मला स्किल्ड विजा मिळाला. त्या स्किल्ड विजावरती मी मेलबर्नमध्ये गेलो. तर मी 18 वर्ष मेलबर्नमध्ये आहे आणि केबल कंपनीचा जो एक्सपिरियन्स इथे होता तोच एक्सपिरियन्स मी मेलबर्नमध्ये अजून चालू ठेवला. मी एका कंपनीसाठी आता सुपरवायझर म्हणून जॉब करतो तिथे. सरांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या इथे सर्व प्रकारच्या केबल्स वगैरे बनवतात. त्याच्यामधल्या खाणीतल्या केबल आपण ज्यांना मायनिंग केबल्स म्हणतो आणि फ्लोटिंग केबल्स असतात त्या मिलिटरीसाठी किंवा नेव्हीसाठी बनल्या जातात. तर ह्या सर्व केबल्स आणि काही लेड केबल्स असतात, ह्या इम्पॉर्टंट केबल असतात. आपल्याला ह्याचं चित्र जेव्हा आपण जेव्हा विचार करतो केबल कंपनीचा, तेव्हा आपल्याला असं वाटतं केबल म्हणजे फक्त आपल्याला आपल्याला घरात लाईट दिसतात ती जी केबल असते त्या ती केबल आहेच आमची. पण ह्या ज्या दुसऱ्या केबल्स आहेत, ह्या केबल खरोखर आपल्या एरियामध्ये किंवा आपण जर राहतो त्या परिसरामध्ये रेल्वे किंवा मोठमोठ्या खाणीमध्ये किंवा अशा मोठे जे जॉब असतात त्या जॉबसाठी वापरलेल्या केबल असतात आणि त्याच्यामध्ये खूप कॉपरचा समावेश असतो आणि खूप हेवी केबल्स असतात ह्या. तर कंपनीविषयी आणि कामाविषयी बोलायचं झालं तर एकंदरीत मी सांगेन की हो, तिथे आहे, हार्डवर्क आहे. इथे जेव्हा मी बोरिवलीला काम करत होतो तेव्हा माझ्या हाताखाली 2 किंवा 3 लोकं होती, आपण ज्यांना हेल्पर म्हणतो इथे. पण तिथे तसं होत नाही, कारण लेबर कॉस्ट हा खूप जास्त आहे. सगळ्याच मंडळीला माहीत असेल ते की ओव्हरसीज लेबर कॉस्ट हा जास्त आहे. तेव्हा मी जेव्हा इंटरव्ह्यूला गेलो तेव्हा मला सांगितलं की तू कंपनीत काम केलं. मी त्यांना सगळी कंपनीची माहिती, मशीनची माहिती सगळं सांगितलं. तदनंतर मी त्यांना प्रश्न विचारला की त्यांनी मला विचारलं तुझा काय प्रश्न आहे का. तेव्हा मी त्यांना विचारलं की किती लोक एका मशीनवर काम करत आहेत. तर त्यांनी मला उत्तर दिलं की एकच. आणि मग मला विचारलं की तुम्ही भारतामध्ये किती लोक काम करतात एका मशीनवर. तर मला त्यांना खरं सांगावं लागेल. मी सांगितलं की एका मशीनवर आम्ही 4 लोक काम करतो. तर त्यांनी मला सांगितलं की आता आम्हाला कल्पना द्या की 4 लोक काय काम करतात. तर आम्ही सगळं त्यांना सांगितलं की असं असं आहे, हेल्परचं काम आहे, हेड ऑपरेटरचं काम आहे, बाकी जो क्लीनर असतो तो क्लिनिंग करत असतो आजूबाजूला. तर त्यांनी सांगितलं की नाही, ह्या कंट्रीमध्ये ओव्हरहेड कॉस्ट इतके जास्त आहेत आणि लेबर कॉस्ट जास्त आहे की आम्ही सगळं करून ठेवले की एकच ऑपरेटर एका वेळेला एकच मशीन चालवू शकतो आणि तशी सोय आम्ही सगळी केलेली आहे.
तर ते काहीतरी माझ्यासाठी एक वेगळं होतं आणि मी ते एक्सेप्ट केलं, मी ती चॅलेंज घेतली आणि माझं इथलं थोडंसं नॉलेज होतं ते मी तिथल्या केबल कंपनीमध्ये अप्लाय केलं आणि सध्या मी त्याच केबल कंपनीमध्ये आहे. मी यानंतर वळतोय छाया गई पाटील यांच्याकडं. त्या मूळच्या गजानन महाराजांच्या शेगावच्या आहेत. अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. महत्त्वाचं म्हणजे नेब्रास्का मराठी मंडळाच्या त्या संस्थापक आहेत आणि शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवार याच्या जगभरात 60 शाखा आहेत. त्यात 2 शाखांची त्यांनी स्थापना केली आहे. 2 शाखांच्या त्या संस्थापक आहेत. तर मी छाया गई पाटील मॅडम यांना विचारेन की तुमचं नेब्रास्का मराठी मंडळाचं काम आणि त्या संदर्भात तुम्ही सांगा आणि शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवार ही काय गोष्ट आहे आणि त्याचं नेमकं काम किंवा कोऑर्डिनेशन कशा पद्धतीनं चालतं या संदर्भातही जरा आम्हाला तुम्ही नेमकेपणानं सांगा. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. आणि सर्वप्रथम इथल्या ऑर्गनायझर्सचे आणि युनिव्हर्सिटीचे मी खूप खूप आभार मानते मला ही इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल. तर थोडक्यात माझ्याबद्दल जी माहिती सांगितली त्यामध्ये एकच ॲडिशन करू इच्छिते की माझं माहेर तपोवन इथलं आहे, तपोवन बुलढाणा डिस्ट्रिक्टमधलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे बाबा, आई माझी आमदार होती म्हणजे 50 वर्षापूर्वी आणि बाबा माझे मिनिस्टर होते, राज्यमंत्री होते बुलढाणा डिस्ट्रिक्टचे. तर त्यावेळेला 50 वर्षापूर्वी राजकारण ही समाजसेवा होती. तर आतासारखं म्हणजे जेव्हा मी आता हे बघते सगळं त्यामुळे मला थोडंसं ते जाणवलं, पण तो डिफरंट टॉपिक. तर त्या तशा समाजसेवा करण्याच्या वातावरणामध्ये वाढल्यामुळे मला असं वाटतं की ते सगळे गुण माझ्यामध्ये ॲटोमॅटिकली ते आलेले होते. तर आम्ही जेव्हा US ला गेलो, माझे मिस्टर विजय गई हे सुद्धा शेगाव इंजिनिअरिंग कॉलेजमधनं ग्रॅज्युएट झालेत. आम्ही आणि त्यांना ती अपॉर्च्युनिटी मिळाली तिथे जायची. त्यांच्या पाठोपाठ ऑफकोर्स मी पण गेले साता समुद्रापलीकडे. तर तिथे गेल्यानंतर एक जाणवलं की मुलांना घेऊन आपल्याला आपल्या मुलांसाठी जे आपली जी संस्कृती आहे, आपली भाषा आहे, ह्याचा खूप मोठा म्हणजे त्यांना कळत नाही की आपण इथे काय करतो. आपण जे त्यांना सांगायला जातो की संध्याकाळी तू शुभम करोती म्हणायची दिवा लावल्यानंतर, किंवा साधा आपण नमस्कार कसा करतो वाकून डोकं ठेवून, ह्या गोष्टी त्यांना खूप अशा सांगायला त्यांना ह्या गोष्टी नव्हत्याच, जे की आपल्या रक्तात भिनलेलं असतं. तर त्या ह्याच्यानुसार मग आम्हाला असं जाणवायला लागलं की कुठेतरी आपल्याला या छोट्या ओमाहा नेब्रास्कामध्ये हा प्लॅटफॉर्म तयार करायला हवा. तर त्या ह्याच्यातनंच आम्ही नेब्रास्का मराठी मंडळ स्थापन केलं आणि त्यामध्ये मग आपल्या सगळ्या मराठी कम्युनिटीला, आपल्या कुटुंबांना आणि मुलांना, त्यांना सगळ्यांना हा प्लॅटफॉर्म आपलं कल्चर प्रदर्शित करण्याचा किंवा आपले सगळे सेलिब्रेशन्स करण्याचा, त्यामध्ये गुढीपाडवा, दिवाळी, शिवजयंती, इवन म्हणजे आपलं गणेश चतुर्थी वगैरे आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर साजरा करतो. तिथे अगदी 1200 लोकांचा वगैरे स्वयंपाक स्वतः करून आणि दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी साजरी करतो. त्यामध्ये अगदी म्हणजे आपला ऑथेंटिक मराठी हा मेनू ठेवलेला असतो, अगदी श्रीखंड पुरी वगैरे अशा टाईपचा, आणि चक्का बांधून वगैरे असतो. तर ती खूप यानी तर असं करून हे सगळ्या लोकांना एकत्र आणून हा तिथे आम्ही उपक्रम बराच सुरू केला. त्याबरोबरच शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवार ही एक अशी संस्था स्थापन झालेली आहे LAमध्ये 2017मध्ये, ज्यामध्ये आपण आपले जे स्वराज्य हिरोज आहेत त्या सगळ्यांना आपण ऑनर करतो. आणि मेन म्हणजे आपण आता आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल रिसर्चवरनं वगैरे की शिवाजी महाराजांचे जे लिडरशिप स्किल्स आणि त्यांचे जे हे होते व्हॅल्यूज आहेत ते आता नुसतं इंडियन नेव्हीमध्येच नाही तर इतरत्र जगामध्ये सुद्धा ते वापरले जातात. लिडरशिप स्किलमध्ये तर ते अगदी शिकवल्या जातात सगळ्यांना. तर तो आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल जगामध्ये, तर हा या SMAP शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवार यामधून हा तो आम्ही प्रयत्न चालू असतो आमचा सगळ्यांचा. तर त्यामध्ये आम्ही शिवाजी महाराजांना शिवजयंती साजरी करतो वगैरे, आणि त्यातनंच मुलांना त्या अगदी लेटेस्ट म्हणजे आम्ही मावळा गेम वगैरे इंडियामध्ये खूपच फेमस आहे, त्यामध्ये टाईमलाईन आहे शिवाजी महाराजांची वगैरे पूर्ण, तर ते सगळं शिकवणं वगैरे त्यांच्या टुर्नामेंट्स घेऊन असे काहीतरी माध्यम शोधत असतो की जेणेकरून मुलांना आपली हिस्ट्री कळेल. तर असा हा तो दुसरा प्रकल्प आहे. तिसरी गोष्ट मी अजून एक सांगू इच्छिते की हे सगळं करत असतानाच कुठेतरी असं लक्षात आलं
की आपण जेवढं आपण US मध्ये आपला या सगळ्या गोष्टींचा प्रसार करतोय, तसंच आपण आपल्या मायभूमीचं सुद्धा काहीतरी देणं लागतोय. आणि नुसतं देणं नाही लागत, पण आपण काहीतरी करायला हवं हे कुठेतरी सारखं मनामध्ये खंतर बाळगून होतो आम्ही दोघंसुद्धा. तर त्यानुसार मग आम्ही आमच्या गावी एक लक्षात आलं की गावी जसं आपल्या मुलांना शहरामध्ये आल्याशिवाय डिजिटलायझेशन किंवा कम्प्युटर्स वगैरे ह्या गोष्टींचं कुठलंच ज्ञान प्राप्त होत नाही. अगदी खेड्यागावांमध्ये वगैरे तर अजिबात नसतं. आजकाल म्हणजे थोडं स्मार्टफोन आल्यामुळे व्हॉट्सॲप वगैरे असं तसं यूट्यूब ह्या गोष्टी व्हायला लागल्यात, पण फ्यू इयर्स अगो दॅट वॉजंट द केस. तर आम्ही आमच्या गावी तिथल्या शाळेतल्या 7 क्लासरूम्स आमच्या स्वतःच्या फंडांनी आम्ही त्या सगळ्या डिजिटलाइज केल्यात. कारण कुठेतरी आम्हाला दोघांचेही पॅरेंट्स, माझे आणि माझे सासू सासरेसुद्धा कुठेतरी ते सांगायचे की तुम्ही तुमच्या मुलांसाठी हे सगळं करता, आम्ही तुमच्यासाठी केलं, पण तुम्ही इथल्या मुलांसाठी काय करू शकता किंवा आपल्या इथल्या गावामध्ये तुम्ही काय करू शकता हा विचार कधीही विसरायचा नाही, आपल्या मायभूमीला कधी विसरायचं नाही. आणि तुम्ही कितीही केलं तरी ते कमीच होणार आहे, पण तुम्ही काहीतरी थोडाफार तरी प्रयत्न करायला हवा इथे काहीतरी करायचा. आणि त्यातूनच ते डिजिटलायझेशन आमचं हे सुरू झालं. आणि पुढेही आमचा हाच ट्राय राहील की आपण यातनं अजून जास्तीत जास्त गावांमध्ये वगैरे जर आपण जास्त करू शकलं असं डिजिटलायझेशन वगैरे, हा प्रोजेक्ट जर नेक्स्ट लेवलला नेता आला अजून, तर आम्ही डेफिनेटली तो आमचा प्रयत्न चालू आहे. आणि त्यानुसारच आम्ही इथे सुद्धा सगळ्यांची नेटवर्किंग वगैरे करायचा हा या ट्रिपमधनं आमचा हा एक दुसरा हेतू पण आहे. धन्यवाद मॅडम. 1:20 झालेली आहेत आणि आमच्याकडे अजून दुसऱ्या राऊंड 15 मिनिटं आहेत फक्त. हे पण विसरून चालणार नाही, मायभूमीलाही विसरून चालणार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांना तर विसरून अजिबात चालणार नाही. नशीब तुमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श जुने झाले आता असे म्हणणारे लोक नाही आहेत. इकडे आता काही लोक झाले आहेत निर्माण महाराष्ट्रामध्ये, पण महाराजांनी हे स्वराज्य मिळवलं आणि हा शोध मराठीपणाचा हा जो उपक्रम चाललेला आहे गेली 18 वर्ष, तो सुद्धा एक मराठी माणसाची अस्मिता, मराठी माणसाचा स्वाभिमान आणि मराठी माणसाचा कणा किती ताठ आहे आणि मराठी लोक किती कर्तृत्ववान आहेत जगभरात पसरलेले हे दाखवण्याचा एक प्रयत्न आहे छोटासा. जगदीश गायकवाड यांच्याकडे मी येतो. त्यांना अनेक छंद आहेत. स्कीइंग करतात, ते टेंट कॅम्पिंग करतात आणि माझा आवडता म्हणजे छंद मला वाटतो त्यांचा तो म्हणजे फिशिंग. फिशिंगमध्ये ते एक्सपर्ट आहेत. बांगडा म्हणू नका, मांदेली म्हणू नका, प्रॉन्स म्हणू नका, ब्लॉस्टर म्हणू नका, काही पण. तर ते तुम्ही आतापर्यंत थोडक्यात कुठले कुठले मासे पकडलेत आणि कुठले कुठले मासे पकडायचे राहिलेत तेवढं सांगा. तर त्याचं काय आहे की केळुसकर आहेत कोकणातले, तर कोकणातल्या लोकांना मासा म्हटलं की त्यांचे कान टवकारतात. मी देशावरचा आहे पण माझे मासा म्हटलं की माझे कान टवकारतात. तर हा एक भाग जो आहे काय त्यांनी ज्या काय ॲक्टिव्हिटीज सांगितल्या मी थोडक्यात 2 मिनटात सांगतो की स्कीइंग म्हणा किंवा हे टेंट कॅम्पिंग म्हणा किंवा हे फिशिंग म्हणा, म्हणजे एक शेवटी काय की एक प्रयास असतो की परिपूर्ण जीवन जगण्याचा प्रयास असतो. त्याचे 3 भाग असतात माझ्या दृष्टिकोनातनं तरी. एक तर म्हणजे तुमचा काय व्यवसाय असेल, नोकरी असेल, व्यवसाय असेल, आणि मग त्याच्यात काही ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत. तर अमेरिकेत मी 35 वर्ष राहिल्यामुळे त्यांच्याकडून मी बरंच शिकलो. ते काही जरी झालं तरी त्यांच्या त्या ॲक्टिव्हिटीज विकेंडला किंवा वगैरे हमखास करणं. काय बायकोशी भांडण केली तरी रागात जातील, पण ते काय कुठं बोटिंग करायला जातील किंवा काय करायला जातील. आणि तिसरं परिपूर्ण आयुष्य जगण्याचं म्हणजे की सामाजिक भान पण ठेवावं, काही क्लिनलीनेस म्हणा किंवा व्हॉलंटिअरिंग म्हणा असं असतं. तर माझं माशाचं पकडण्याचा छंद ॲक्च्युली माझा इथला भारतापासूनच आहे, पण तिकडे डीप सी फिशिंग म्हणून हा जो प्रकार आहे हा बराचसा असा आवडता छंद आहे. ते समुद्रात जाऊन मासे पकडतात. तर त्याच्यात हे जनरली ट्यूना मासे वगैरे आहे. अर्थात तिकडं अमेरिकेत मासे मिळतात हे वेगळे असतात, पण हे खूप मोठे असतात. हे ब्लू मार्लिन, परत ही सुरमईसुद्धा तिकडे मिळते. आणि हे ट्यूना वगैरे मासे खूप मोठे मासे असतात. खूप मजा येते. इट्स अ डीप सी फिशिंगमध्ये असतं. भारतात मला एवढं काही दिसत नाही, परंतु तरी हळूहळू हे हॉबी, छंद, ॲक्टिव्हिटीज यांचा लोक जास्त जोपासायला लागले आहेत. सो hopefully deep sea fishing will also become popular sports in near future. आम्ही खूप संमेलनं फिरलो, साहित्य संमेलनं, नाट्य संमेलनं, तिथे भोजनावळी पण घेतलेल्या आहेत लाभ त्याचा.
पण मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, आता भोजनाचाच विषय निघाला आहे म्हणून थोड्या वेळाने आपण पण जाणार आहोत भोजनाला सगळे. पण डॉक्टर PD पाटील आणि ही जी काही भोजनाची अप्रतिम भोजनाची सोय केलेली आहे, तेव्हा आम्ही त्यांना अन्नदाता सुखी भव काल म्हटलेलंच आहे, आज पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने म्हणतो की असं सुंदर जेवण, असं एक चांगलं कॉम्बिनेशन, म्हणजे मोदक पण आहे, चिकन पण आहे, भाकरी पण आहे, सगळं आहे. असो, तेव्हा आता मी पुढच्या विजय प्रश्नाकडे होतो. चोरमारे. असंत गोविंद यांना माझा पुढचा प्रश्न आहे. अर्थात आपण इतरांना, कोण अमेरिकेत आहे, कोण जपानमध्ये आहे, कोण आणखी कुठल्या देशात आहे, त्यांना विचारतो की तिकडच्या देशात आमच्यासाठी काय संधी आहेत, हेच आपण नेहमी विचारतो. पण मला असंत गोविंद यांना तसं नाही विचारता येणार, कारण आम्ही कृतज्ञ आहोत त्यांच्याप्रती. त्यांनी 4,500 किलोमीटरवर मराठी भाषा, मराठी संस्कृती जिवंत ठेवल्याबद्दल. तर मला त्यांना असं विचारायचं की मॉरिशसमधल्या मराठी समाजाच्या महाराष्ट्राकडून आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसांच्याकडून काय अपेक्षा आहेत? तुम्ही शिवाजी महाराजांचे विषय काढले. जशी शिवाजी महाराजांनी म्हणले होते, एक मराठा म्हणजे लाख मराठा. तर मी अध्यक्ष म्हणून, मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून हे लाख मराठांची रिक्वेस्ट करतो की आम्ही एवढे वर्षानंतर 4,000 किलोमीटर दूर मॉरिशस छोटेसे देशात आहे. आमच्या देशात पुष्कळ कम्युनिटी आहे, मराठी, तामिळ, तेलुगू, चायनीज, आफ्रिकन, मुस्लिम पण आहे. आम्ही एक छोटेसे कम्युनिटी आहोत. आम्ही कष्ट करून आमचे जे संस्कृती भाषा आहे, महाराष्ट्राची भाषा आम्ही टिकवून ठेवत आहे. जे रिक्वेस्ट मी करणार तुमच्याशी की तुम्ही आमची मदत करा. जी ऑथॉरिटी आहे, जशी तुम्ही आमच्यासाठी मदत करू शकतो तर करा. आम्हाला फार आभार होणार. थँक्यू. हेमा मॅडम, तुम्हाला पण 2 मिनिटांसाठी एक प्रश्न. 2 मिनिटच आहेत आपल्याकडे उत्तर द्यायला. की तुम्ही सांगितलं सगळं तुमचं काय काम चालतं ते, पण अमेरिकेमध्ये ज्या मराठी तुमच्या मैत्रिणी आहेत आणि त्यांचं सहकार्य तुम्हाला कसं मिळतं, आणि तिथल्या आणि इथल्या ज्या स्त्रिया आहेत, आता आधुनिक नवीन पिढी येते आहेत, त्यांना तुम्ही काय सांगता? बऱ्याच मुली इथे दिसत आहेत आणि तुम्हाला हायर एज्युकेशनसाठी जर तुम्हाला अमेरिकेला जायचं असेल किंवा जर्मनी किंवा कॅनडा, अमेरिकेला जायला जरा थोडंसं अवघड आहे सध्या, कारण ग्रीन कार्ड मिळणं आणि बाय द टाईम तुम्हाला सिटिझनशिप मिळेपर्यंत तुमचे जॉब्स जातात. आणि म्हणजे आता मी सगळ्या दुःखी गोष्टी मी तुम्हाला सांगते, कारण तुम्हाला ते प्रिपेअर व्हायला पाहिजे. आता अशामध्ये मागच्या महिन्यामध्ये जवळपास 5 लोक गेली की जी H1वर होती आणि त्यांच्या बायका H4वर होत्या आणि त्यांच्याकडे एज्युकेशन वगैरे जरी असलं तरी H4 स्टॅटसमुळे त्यांना काहीच काम करता येत नव्हतं आणि त्या सगळ्या फॅमिलीजला इथे अमेरिकेतून इंडियात यावं लागलं. म्हणजे मी त्यांना मदत केली. सो अशा वेळेला तुम्ही स्ट्रॉंग होऊन म्हणजे आपल्या फॅमिलीचं, आपल्या मुलांचं कसं पालन पोषण करावं ह्यासाठी तुम्ही आधीपासूनच एज्युकेशन घ्या आणि IT रिलेटेड जे जॉब्स आहेत ते जास्त सिक्युअर मला वाटले ह्याच्यामध्ये. आणि म्हणजे आता मला अजून एक शब्द आपलं हे बदलते, सब्जेक्ट मराठी असल्यामुळे माझ्या मुलांना तिथे स्पॅनिशमध्ये त्यांना A++ ग्रेड मिळायचा आणि ते म्हणायचे की मम्मा, बिकॉज आम्ही मराठी बोलतो घरामध्ये किंवा ऐकतो, ळ, क्ष, श, ज्ञ हे जे शब्द आहेत ना ते बाकीच्या लोकांना म्हणता येत नाहीत पण आम्हाला म्हणता येतात. सो त्या मराठीचा, आणि आम्ही मराठी शाळा पण तिकडे इतक्या उघडलेल्या आहेत सगळ्या मुलांना की आम्ही स्वाभिमानाने आमची मराठी देशभर आणि सगळीकडे पसरवतोय. आणि सगळ्या धन्यवाद आम्हाला चान्स दिल्याबद्दल. मला खूप खूप आहे. मी पुढच्या वर्षी परत येईन आणि मी खूप बोलेन तुमच्याशी. थँक्यू. संदीप पुराणेंना माझा पुढचा प्रश्न आहे. खरं तर भारत जपान मैत्री संदर्भात सातत्यानं बोललं जातं. शिंजो आबे दुर्दैवाने आपल्यात नाहीत, पण शिंजो आबे भारतात येऊन झोपाळ्यावर धोके घेऊन गेले, गंगेची आरती अनेक तास करून गेले.
त्यानंतर भारत जपान संबंधामध्ये अधिक काय गोडवा निर्माण झाल्याचं, संबंध चांगले होतेच पण अधिक गोडवा निर्माण झाल्याचं किंवा काही परिस्थितीत बदल झाल्याचं तुम्हाला तिथं जाणवलं का? शिंझो आबे आणि म्हणजे त्यांना एक इंडियाबद्दल खूप अट्रॅक्शन होता. आपली संस्कृती असेल किंवा आपली ते जे लोकांचं टॅलेंट असेल त्याच्याबद्दल त्यांना खूप आपुलकी होती. आणि त्यांच्या काळामध्ये त्यांनी सुरुवात केली की इंडियाबरोबर चांगले रिलेशन्स, ट्रेड रिलेशन्स असतील, इकॉनॉमिक म्हणजे ते वाढवण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. आणि एक सांगावंसं वाटतं की शिंझो आबे जे आहेत त्यांच्या फॅमिलीमध्येही एक इंडियन लेडी आपली आहे, म्हणजे त्यांचे फॅमिली मेंबर्समध्ये आहे. तर त्यांचे जे भाऊ आहेत त्यांच्या पत्नी या इंडियन आहेत. तर मे बी ते एक रिझन असेल की ते खूप कनेक्टेड होते इंडियाशी आणि इंडियाच्या कल्चरशी. अनलकीली ते म्हणजे जे काही घटना झाली जपानमध्ये, त्यांचा जो अपघात झाला म्हणजे ते एक शॉकिंग न्यूज होती आमच्यासाठी पण. आम्ही जिथे म्हणजे इंडियन कम्युनिटी जी आहे जपानमध्ये त्यांच्यासाठी पण खूप शॉकिंग न्यूज होती. आणि त्याच्यानंतर म्हणजे थोडंसं असं जाणवतं की जपान आणि इंडियाचं जे पहिलं जे रिलेशन होतं ते थोडंसं आता थोड्या प्रमाणामध्ये कमी झालेलं आहे. तर मला असं वाटतं की अजूनही म्हणजे शिंझो आबे जरी नसतील त्यांच्या पुढचे जे आत्ता प्राईम मिनिस्टर आलेले आहेत त्यांनी म्हणजे इंडियाकडे चांगल्या दृष्टिकोनाने पाहता येते आणि खूप ऑपॉर्च्युनिटीज देता येते. सध्या जपान आणि इंडियामध्ये जे आर्थिक करार झालेला आहे किंवा मनुष्यबळाची तिथे खूप कमतरता आहे, तर तिथे त्यांनी दरवर्षी 3.5 लाख इंडियन लोक टेक्निकल पीपल दे आर रिक्रुटिंग फ्रॉम इंडिया. म्हणजे असे बरेच काही मार्ग तिथे त्यांनी चालू केलेले आहेत सध्या. ब्रायन, तुम्हाला शेवटचा प्रश्न की तुम्ही अजून वसईशी कनेक्शन ठेवून आहात. होय, नक्की. त्या वसईचं जे कल्चर आहे आणि ऑस्ट्रेलियन कल्चर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय साम्य आणि काय भेद जाणवतो? वसईचं जे कल्चर आहे ते आपलं अगदी वेगळं कल्चर आहे. म्हणजे आपली जी नाळ जी आहे मराठी नाळ ती आपली वसईच्या, आता मी सांगितल्याप्रमाणे वाडवळ आहे, तर आमची जी नाळ आहे ती वाडवळ समाजाबरोबर आणि वसईबरोबर आणि महाराष्ट्राबरोबर अगदी अगदी व्यवस्थित घट्ट अशी पकडणारी नाळ आहे आमची. तर तिथे आम्ही अनेक नाटकं वगैरे करतो आणि मेन म्हणजे आमची सगळी नाटकं ही वाडवळ भाषेत असतात आणि सगळी गमतीदार नाटकं असतात. म्हणजे इन हाऊस लिहिलेली नाटकं असतात. आमचे जे डायरेक्टर आहेत, लेखक आहेत, रिचर्ड न्यूनिस, ते स्वतः लिहितात. ते मागच्या अधिवेशनासाठी आलेले, मराठी अधिवेशनासाठी आलेले. तर अतिशय गमतीदार नाटकं असतात की उपवासाची ऐशी तैशी किंवा एका एतेरची गोष्ट, एतेर म्हणजे अंतविधी आपला, तर एका अंत्यविधीची गोष्ट कॉमेडी कशी होऊ शकेल, तर यावरती खूप आम्ही प्रयत्न करतो. आणि ही नाटकं करत असताना आम्ही सगळ्या आमच्या फॅमिलीला, म्हणजे माझी बायको, माझी मुलं ही सगळी नाटकामध्ये असतात. त्यांना छोटी छोटी कामं, छोटी छोटी वाक्य आम्ही देतो. त्यामुळे आमची मायबोली जी भाषा आहे वाडवळ भाषा वस्तीतली ती आम्ही टिकून ठेवतो तिथे. आणि पुढचा टप्पा अजून आहे की त्या भाषेनंतर आम्ही आता आपला मराठी वर्ग तिथे वाढत आहे. खूप जास्त मराठी लोक मेलबर्नमध्ये आहेत. तर ते थोड्या वरच्या स्तरावरती झालं की त्यांना तिथे इंट्रोड्यूस करून त्यांना ते कळणार नाही. पण रोज आपण घरात जी मायबोली बोलतो त्यावरती आधारित सगळी नाटकं किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या आम्ही अनेक आमचे कार्यक्रम तिथे झाले आहेत. आम्ही मागे एकदा पालव नवे म्हणून द ऑरेंज ब्लॉसम म्हणून आम्ही एक चित्रीकरण केलेलं शॉर्ट फिल्म म्हणून. तर ते एक अतिशय चांगलं एक नाटक आम्ही ते केलेलं आणि वसईभरात त्याची चर्चा होत होती आणि वसईत सगळ्या लोकांना ते आवडलं. त्याच्यानंतर ऑझीच्या रूपात, वसईच्या रूपात, ऑझी म्हणजे ऑस्ट्रेलियन लोक, ते एखादा ऑस्ट्रेलियन तो ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतर वसईचा तो कोपातच आहे, म्हणजे वसईचा तो स्थानिक आहे, तो कसा वावरेल ऑस्ट्रेलियामध्ये आणि एखाद्या शॉपिंग सेंटरमध्ये गेल्यानंतर किंवा एखाद्या ठिकाणी पब्लिकली गेल्यानंतर तो कसा वावरेल, काय बोलेल, जर डिफिकल्टीज आल्या इंग्रजी भाषेत तर तो काय करेल. तर ह्याच्या गमतीदार टॉपिक आमचे असे असतात. तर त्या आधारावरती आम्ही सर्व हे करतात. त्याच्यानंतर बाकी ग्रुप आहेत. मी नाट्यदर्पण म्हणून एक संस्था आहे, त्याच्यामध्ये पण मी आपले डायरेक्टर मराठीच आहेत, मंदार वैद्य. तर हे सगळे असे ग्रुप आता येत आहेत मेलबर्नमध्ये, खूप ग्रुप येत आहेत आता मेलबर्नमध्ये. तर जेव्हा मी तो प्रकल्प चालू केला तेव्हा आम्हाला कळलं की ऑस्ट्रेलियामध्ये तेवढे आम्हाला प्रेक्षक मिळत नव्हते मराठी नाटक करण्यासाठी. तेव्हा मराठी नाटकाची सुरुवात त्या ग्रुपबरोबर मराठी नाटकाची झाली आणि मराठी नाटकानंतर हळूहळू आम्ही नाटक हे हिंदीचं रूप दिलं. पण सगळे कलाकार मराठी आहेत.
नाटक आम्ही हिंदीत करतो आहे, पण सगळे कलाकार मराठी आहेत, जास्तीत जास्त कलाकार मराठी आहेत. तर आता आम्हाला थोडासा प्रतिसाद मिळायला लागला आणि लोक बघायला येतात आणि विचारतात की तुम्ही इतकी छान प्रोग्राम करतात. आता आमचं एकच आहे की आम्हाला इथून जास्तीत जास्त नाटकं किंवा ती जर मेलबर्नला येत राहिली, ऑफकोर्स आमची इन हाऊस नाटकं होत आहेत मेलबर्नमधली, त्याची टूर्स पण आता आहेत इथे पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये. पण आम्हाला जर जास्त नाटकं आली तर आमच्या मुलांना आणि समाजाला आणि कम्युनिटीला जास्त वाव मिळेल, जास्त मराठीचा प्रभाव आमच्यावरती पडत राहील आणि मुलं विसरणार नाहीत. मेन म्हणजे आमची मुलं आता हळूहळू त्यांचं कसं झालं आहे की ती ऑस्ट्रेलियन मुलांबरोबर शाळेत जातात, तर शाळेमध्ये शिक्षण त्यांचं तिथे होत असताना नेहमी त्यांच्या कानावरती इंग्रजी शब्दच पडत असतात. तर ते घरी आल्यावरती पटकन आमच्याशी संवाद साधताना इंग्रजीत साधायला आम्ही ती काळजी घेतो की आम्ही त्यांना परत मराठीतच उत्तर देतो, पण कधी कधी असं होत नाही. मुलं आपल्याला पटकन वाहून घेऊन जातात की इंग्रजीमध्ये काही सांगितल्यानंतर आपण त्यांना उत्तर इंग्रजीमध्ये देतो. तर ह्या सगळ्या अशा गोष्टी राहिल्या आणि बालनाट्य वगैरे अशी जर नाटकं आली आणि मुलांमध्ये ती आवड निर्माण झाली तर भाषा टिकून राहील असं माझं म्हणणं आहे. आता माझा छोटा जो आहे तो पण मराठी स्टेजवरती हळूहळू मी त्याला पुढे आणतोय, तर तो सुद्धा नाटकात काम करत असतो. धन्यवाद. शेवटचा या कार्यसत्रातला प्रश्न आहे तो छाया गई पाटील यांना, की आपण कुठेही असो, देशात कुठेही असो, जगात कुठेही असो, आपलं लक्ष आपल्या जन्मभूमीकडे, आपल्या गावाकडे असतं. तर तुम्ही अमेरिकेत राहूनसुद्धा काही गावासाठी काही गोष्टी केलेल्या आहेत. मला वाटतं त्या तुमच्या कामासंदर्भात शेवटी थोडक्यात सांगा. तर आमच्या गावासंदर्भातल्या प्रोजेक्टबद्दल सांगायचं झालं तर त्यामध्ये जसं मी आधी मेन्शन केलं की तिथल्या मुलांना, गावाकडच्या मुलांना आपल्याला कसा डिजिटलायझेशन म्हणजे त्यांना आधुनिक पद्धतीच्या शिक्षणाची किंवा कम्प्युटर्स वगैरे ह्या गोष्टींचे उपलब्ध कसं करून द्यायचं त्यांच्यासाठी, हा यातनं एक मेन आमचा पॉईंट होता की जो आम्हाला त्यांना शिकवायचं होतं आणि त्या गोष्टी उपलब्ध करून द्यायच्या होत्या. तर त्यामध्ये सुरुवात अशी झाली की आम्ही जेव्हा गावी आलो तेव्हा सगळ्या शिक्षकांना वगैरे भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं, त्यांना आम्ही आमची ही इच्छा बोलून दाखवली की आम्हाला असं काहीतरी आपल्या स्कूलसाठी करायचं आहे, तर कुठे आम्ही आणि कसं आणि कशी सुरुवात करायची याबद्दल आम्हाला तुमची हेल्प लागेल. तर बेसिकली सगळ्या स्कूलमधल्या सगळ्या टीचर्सला आणि गावातील काही पॅरेंट्सला आम्ही एकत्र केलं आणि त्यांच्याशी सगळं हे ठरवून आणि त्यानंतर त्या क्लासरूमचं वगैरे काढून आणि तशा पद्धतीने ते सगळं डिजिटलायझेशन तिथे स्कूलमध्ये झालं. जवळपास त्याला आम्ही 2017मध्ये सुरू केलेलं आणि ऑफकोर्स फंडिंग वगैरे US मधनं आम्ही इकडे पाठवून आपल्या याच्यातनं त्यांना डिस्ट्रीब्यूट केलं आणि 2018मध्ये जेव्हा 17मध्ये जेव्हा हे सुरू झालं सगळं म्हणजे प्रोजेक्ट टाईमलाईन वगैरे असं 2019मध्ये आम्ही जेव्हा आलो तोपर्यंत ह्या गोष्टी सगळ्या इस्टॅब्लिश झाल्या होत्या आणि त्याचं इनॉग्रेशन वगैरे पण आम्ही आलो त्यावेळेला स्कूलमध्ये झालं. धन्यवाद मॅडम. सर्व मंडळींचे, या मान्यवर मंडळींचे आभार. जागतिक मराठी अकादमी आणि डॉक्टर DY पाटील युनिव्हर्सिटीच्या वतीनं पुन्हा भेटू 3 वाजता बरोबर दुपारी. तोपर्यंत नमस्कार. एक 2च मिनटं या सगळ्यांचा सन्मान करूया आणि मग उठूया आपण. मी आदरणीय PD पाटील सर आणि गिरीश गांधी सर तुम्हाला व्यासपीठावरती निमंत्रित करते आणि आपल्या सत्रामध्ये सहभागी असलेल्यांना स्मृतिचिन्ह आणि रोप देऊन आपण त्यांचा सन्मान करूया. माननीय श्री PD पाटील सर, आपण कृपया स्टेजवरती यावं आणि अकादमीचे उपाध्यक्ष या नात्याने गिरीश गांधी सर, आपण प्लीज स्टेजवरती यावं. पुढचं सत्र बरोबर 3 वाजता याच ठिकाणी आपण सुरू करतो आहोत, जे आहे जागतिक आरोग्य व्यवस्था आणि भारत. त्यामुळे त्या सत्रासाठी 3 वाजता आपण इथेच भेटणार आहोत. आदरणीय PD पाटील सर आणि गिरीश गांधी सर आलेले आहेत. जगदीश गायकवाड सर्वप्रथम आपण सन्मानित करूया. श्री जगदीश गायकवाड सर. PD पाटील सरांना विनंती करेन मी आणि गिरीश गांधी सरांना की आपण दोघांनी या सर्व मान्यवरांना सन्मानित करावं. असंत गोविंद, असंत गोविंद सर.
हेमा मॅडम आपल्या पुढच्या आजच्या सत्रामध्ये सहभागी झालेल्या मान्यवर. हेमा मॅडम आपण प्लीज पुढे या. हेमा मॅडम आपण प्लीज पुढे या. संदीप सरांना आपण सन्मानित करूया आपल्या व्यासपीठावरती. संदीप पुराणे सर आपण प्लीज पुढे यावं. संदीप सर. संदीप पुराणे. ब्रायन परेरा आपण प्लीज पुढे यावं. ब्रायन परेरा सर. छाया पाटील मॅडम. छाया पाटील मॅडम आपण प्लीज पुढे या. छाया गई पाटील. या सर्व मान्यवरांशी गप्पा मारण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी जे 2 संवादक आपल्याकडे होते त्यांनाही आपण सन्मानित करतो आहोत. डॉक्टर महेश केळुस्कर आणि श्री विजय चोरमारे सर. महेश केळुस्कर सर आपण एक कृपया पुढे या. डॉक्टर महेश केळुस्कर. विजय चोरमारे सर आपण एक कृपया पुढे यावं. श्री जगदीश गायकवाड, श्री असंत गोविंद, हेमा राजमाले, संदीप पुराणे, ब्रायन परेरा, छाया गई पाटील, महेश केळुस्कर आणि विजय चोरमारे तुम्हा सर्वांचं या सत्रामध्ये सहभागी झाल्याबद्दल मनापासून आभार मानेन अकादमीच्या वतीने आणि विद्यापीठाच्या वतीने. आदरणीय पी डी पाटील सर आणि गिरीश गांधी सरांचेही मी मनापासून आभार मानते ते व्यासपीठावरती येऊन सर्व मान्यवरांना सन्मानित केल्याबद्दल.